नुकताच डिसेंबरचा महिना चालू झाला होता. बाहेर प्रचंड थंडी पडली होती आणि रस्ते निर्मनुष्य होते. त्या दिवशी मी थिएटरला पिक्चर पाहायला गेलो होतो. तिकडून परत असताना मला एक महिला रस्त्यावरून वेगाने चालताना दिसली. त्याच वेळेस रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 टपोरी मुलांनी त्या महिलेला अश्लील हावभाव करून इशारे करण्यास सुरुवात केली. त्यातल्या एकाने तिला विचारले, "मॅडम, इतक्या रात्री कुठे गेला होता? घरी चाललाय की दुसरीकडे? आम्ही येऊ का तुम्हाला ड्रॉप करायला?" त्यानंतर तिघांनी तिला घेरले आणि तिचा रस्ता अडवला. घाबरलेल्या महिलेने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण न्यायाधीश चौथ्या सुनावणीत निर्णय देत म्हणाले, "तुमचा घटस्फोट मंजूर झाला आहे." विकास आणि साधना वेगळे झाले होते. दोघांनाही वेगळे करण्यास या दोघांचे आईवडील आणि त्यांच्या भाऊजींची मध्यस्थी होती. दोघांचे आईवडील या लग्नामुळे आधीपासून नाखुश होते, कारण विकास आणि साधनाने दुसऱ्या जातीमध्ये लग्न केले होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना समाज आणि नातेवाईकांकडून होणाऱ्या टोमण्यांना सामोरे जावे लागत होते. विकासाच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, तर साधनाला एक बहीण आणि एक भाऊ होता. दोघांच्या आईवडिलांनी त्यांना किती लाडाने आणि प्रेमाने वाढवले होते. त्यांच्याबद्दल त्यांनी किती स्वप्ने पाहिली होती. पण प्रेमात आंधळे झालेले कोणाचे ऐकणार? विकास आणि साधना दोघेही तरुण होते आणि एका चांगल्या कंपनीत एकत्र काम करत होते. एकत्र काम करत असताना ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्यांना सुद्धा कळले नाही. त्यानंतर दोघेही सुट्टीच्या दिवशीही गुपचूप भेटू लागले. त्यांच्यातील प्रेम वाढत गेले आणि वाढतच गेले. गोष्ट इथपर्यंत आली की त्यांचे एकमेकांशिवाय जगणे कठीण झाले होते. त्यांना माहीत होते की दोघांची जात वेगळी असल्यामुळे त्यांच्या घरातील लोक सहजासहजी या लग्नाला तयार होणार नाही. त्यामुळे हे लग्न होणे असंभव आहे. बराच विचारविनिमय केल्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या काही मित्रांना साक्षीदार म्हणून सोबत घेऊन रजिस्टर ऑफिस गाठले. विवाहित मित्र तर बदला घेण्यास मदत करतात आणि अविवाहित मित्र आपण काही चांगले काम करत आहोत असा विचार करून मदत करतात. कायद्याअंतर्गत त्यांचे लग्न झाले. दोघांच्या वकिलांनी त्यांचे कार्ड त्यांना आणि त्यांच्या साक्षीदारांना दिले आणि म्हणाले, "हे आमचे कार्ड आहे. जर कधी गरज पडली तर यावर आमचा मोबाईल नंबर आहे." यावर विकासने विचारले, "पण का? आता आम्हाला तुमची गरज कशासाठी लागणार आहे?" "कारण आमचे तर आता लग्न झाले आहे." मग वकील हसत हसत म्हणाले, "अविवाहित लोकांबरोबरच विवाहित लोकांनाही आमची गरज लागते. आम्ही लग्न आणि घटस्फोट हे दोन्ही काम करतो." वकिलांचे बोलणे ऐकून ते सर्वजण खूप हसले. पण वकील अनुभवी आहे हे त्यांना फारसे माहीत नव्हते. काही दिवस हसत खेळत घालवले. मग खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली, ज्यात एकमेकांचे कटू बोलणे एकमेकांना सहन करावे लागत होते. एकमेकांच्या उणीवांकडे दुर्लक्ष करावे लागत होते. ज्याप्रमाणे संसार विसरून प्रेम केले जाते, त्याचप्रमाणे विवाहाला तपश्चर्या मानून पूर्ण भक्तिभावाने एकमेकांशी एकरूप व्हावे लागते. प्रेम करणे ही दुसरी बाब आहे, पण प्रेम टिकून ठेवण्याला लग्न म्हणतात. कुणीही प्रेमात पडू शकतो, पण प्रेम टिकवणे हे जबाबदारीचे काम आहे. दोघेही प्रेमात पडले, लग्न झाले, पण फार काळ त्यांना आपला संसार टिकवता आला नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. आजसुद्धा तसेच काहीसे झाले. साधना रागात म्हणत होती की लग्नाच्या आधी तर तू चंद्रितार घेऊन यायच्या गोष्टी बोलत होता आणि आता बाजारातून जीवनावश्यक वस्तू आणायला विसरतोस. विकास शांतपणे आपल्या पत्नीची बडबड ऐकत होता. "विकास, मला समजत नाही की मी लग्न केले आहे की एखाद्या जेलमध्ये जाऊन बसले आहे. दिवसभर ऑफिसमध्ये काम करत राहा आणि ऑफिसनंतर घरातील काम करत राहा. प्रत्येक दिवस यातच निघून चालला आहे. तुला असं वाटत नाही का आपल्या पत्नीला मदत करावी? साहेब घरी येतात, बेडवर पसरून टी व्ही बघतात आणि ऑर्डर सोडायचे काम करतात. पाणी घेऊन ये, चहा कर, मला भूक लागली आहे, पटकन जेवण वगैरे तयार कर." यावर विकास प्रत्युत्तर देत म्हणाला, "मी सुद्धा ऑफिसमधून थकून येतो. दिवसभर कामाचा खूप लोड असतो. मग विकास, मी काय ऑफिसमध्ये गोटे खेळायला जाते का?" "साधना, घरातील कामे करणे ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे आणि जर तुला त्रास होत असेल तर तू नोकरी सोडून दे." "पण विकास, लोकांना नोकऱ्या मिळत नाही आणि तू मला नोकरी सोडायला सांगत आहेस." "मला वाटलेच,
तू मला माझे काम सोडण्याबाबत बोलशील. सुट्टीच्या दिवशी ना कधी मला बाहेर फिरायला घेऊन जातो, ना आपला वेळ देतोस. असे वाटत आहे की लग्न केले नसते तर बरे झाले असते. मग घटस्फोट घे. विकासच्या तोंडून संतापाचे भाव बाहेर पडले. एवढे बोलून तो शांत झाला. घटस्फोट हा शब्द ऐकताच साधना रडू लागली. तितक्यात तिला तिच्या आईचा फोन आला. साधनाने पटकन आपले डोळे पुसत कॉल रिसीव्ह केला आणि ते आपले रडणे थांबवण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या आईला समजले की आपली मुलगी आनंदी नाही. प्रेमविवाहामुळे जवळपास 6 महिने तिची आई तिच्यासोबत बोलत नव्हती. आपली मुलगी दुःखी असल्याचे समजताच साधनाची आई लगेच दुसऱ्याच दिवशी आपल्या मुलीकडे पोहोचली. आई आल्याने साधनाने ऑफिसच्या कामातून रजा घेतली होती, तर विकास कामावर गेला होता. दुपारचे जेवण करत असताना साधनाची आई तिला म्हणाली, साधना, मी तुझी आई आहे. काल तुझ्या फोनवरच्या आवाजावरूनच मला समजले की तू तुझ्याच पायावर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारली आहेस. जर तू त्याच्यासोबत सुखी नसेल तर आपल्या घरी चल. तुझे आई वडील अजून जिवंत आहेत. तू दिसायला सुंदर आहेस. त्यासोबतच तू काही बसून खात नाही. तू स्वतः कमवतेस. आपल्या समाजात मुलांची काही कमी नाही. एकदा तुझ्या मोठ्या बहिणीकडे बघ. ती किती सुखी आहे. तिचा नवरा वर्षातून 5-6 वेळा तिला तिच्या माहेरी घरी घेऊन येतो आणि सतत तिच्या पुढे पुढे करत असतो. आणि तू एक आहेस. लग्नाच्या नावाखाली तुला आपल्या कुटुंबापासून वेगळं होऊन दुःखाशिवाय काय मिळालं? नवऱ्याची उदासीनता आणि घटस्फोट या शब्दाने दुःखी असलेल्या साधनाला जेव्हा आईचा दिलासा मिळाला तेव्हा ती प्रचंड रडू लागली. मग तिच्या आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, 2 वर्षांपासून तू आईवडिलांचे घर पाहिले नाही. इतके दिवस झाले वडिलांना आणि बहिणीला भेटली नाही. चल, घरी जायची तयारी कर. यावर साधना म्हणाली, आई, पण विकासला न सांगता मी तुझ्यासोबत कशी येऊ शकते? संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसमधून घरी येईल तेव्हा मी त्याला घरात दिसले नाही तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल? यावर तिची आई रागात तिला म्हणाली, ज्या माणसाने तुझा कधी विचार केला नाही, तू त्या माणसाचा विचार करत आहेस. तू त्याची बायको आहेस, गुलाम नाही. चल आता, उशीर करू नकोस. हवे तर तिकडे गेल्यावर त्याला फोन करून सांग. त्यानंतर साधनाने आपले सामान पॅक करून मागचा पुढचा विचार न करता तिच्या आईसोबत आपल्या माहेरी गेली. सायंकाळी जेव्हा विकास ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याला घराला कुलूप लावलेले दिसले. एक चावी त्याच्याकडेच असायची. त्याने पर्समधून चावी काढली आणि घराचे लॉक उघडून साधनाला फोन केला तर त्याला समजले की साधना तिच्या माहेराहून बोलत आहे. मग विकास रागात तिला म्हणाला, तू मला न सांगताच माहेरी निघून गेलीस. याबाबत आपल्या पतीला कळवणे तुला महत्त्वाचे वाटले नाहीस का? हे ऐकून साधना म्हणाली, आईच्या सांगण्यावरून अचानक माझे इकडे येणे झाले. विकासने साधनाला रागात बरेच काही ऐकवले. रागात तो साधनाला काय काय बोलून गेला हे त्यालासुद्धा समजले नाही आणि फोन ठेवताना म्हणाला, ठीक आहे, पुन्हा आली नाही तरी चालेल. आता तू माझ्यासाठी मेली आहेस. तिकडून साधना रडत रडत म्हणाली, मी माझ्या माहेरीस तर आले आहे आणि तेही आईसोबत. मग यात तितक्याच साधनाच्या आईने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि विकासला म्हणाली, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या मुलीला खूप रडवले. तुम्हाला काय वाटले माझी मुलगी एकटी आहे असे समजू नका. तिचे आई वडील अजूनही जिवंत आहेत. आता आपण कोर्टात भेटू. हे ऐकून विकासने रागात फोन खाली आपटला आणि खिन्नपणे विचार करू लागला, ज्या मुलीसाठी मी माझे आई वडील, भावंड, समाज आणि नातेवाईक सोडले, ती आज मला न सांगता निघून गेली आणि वरतून तिची आई मला कोर्टाची धमकी देत आहे. तिच्यासोबत तिचे कुटुंब असेल तरी मी एकटा नाही. माझेसुद्धा आई वडील जिवंत आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विकासही गावी त्याच्या घरी गेला. त्याच्या कुटुंबियांनी त्याला तेच सांगितले की वेगळ्या जातीतील मुलीशी लग्न करून तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहेस. तिला घटस्फोट देऊन टाक. आपल्या समाजातील चांगल्या मुलीशी आम्ही तुझे लग्न लावून देऊ. लग्न म्हणजे 2 कुटुंबांचे मिलन असते. आता झालेली चूक विसरून जा. तू दिसायला हँडसम आहे, चांगल्या कंपनीत जॉब करतोस, त्यामुळे तुला लग्नासाठी सहज मुलगी भेटून जाईल. अजूनही वेळ निघून गेली नाही आणि एक चांगले झाले की या 2 वर्षात मुलं झाली नाही. अन्यथा तू खूप वाईटरित्या अडकला असता. झक मारून संपूर्ण आयुष्य तुला तिच्यासोबत काढावे लागले असते. मग तुमच्या मुलांची लग्ने कोणत्या जातीत झाले असते?
प्रेम तेव्हाच सार्थ ठरते जेव्हा ते पूर्ण होते. मध्येच तुटले तर बाहेरचे सगळे त्याला चूक म्हणतात. बेटा, हेच लग्न जातीत झाले असते तर पालकांनी मुलांना समजावून सांगितले असते आणि सल्ला दिला असता. लग्न म्हणजे विनोद नाही. थोडंफार स्त्रीने पुरुषाचे ऐकावे लागते. ज्या घरात दिली जाते तिथूनच आपली अंत्ययात्रा निघते, हे स्त्रीला समजले पाहिजे. जर तू जातीत लग्न केले असते तर तुझ्याऐवजी आम्ही सुनेची माफी मागितली असती किंवा तुला सुनेला प्रेमाने समजून सासरे आणण्याचा सल्लाही दिला असता. पण आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध तू आंतरजातीय विवाह केला आहे. त्यामुळे तुला मी एकच सल्ला देतो की पुन्हा दुसरे लग्न कर. दोघांच्याही कुटुंबियांना वाटत होते की हे लग्न अजिबात नव्हते, हा फक्त एक विश्वासघात होता. दोघे एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते. आता घटस्फोटच हा एकमेव पर्याय आहे. हे लग्न तुटले तर सर्वांच्याच हितासाठी चांगले राहील. अशा स्थितीत भाऊजी नावाच्या प्राण्याला घरातील प्रतिष्ठित व्यक्ती मानून सल्ले घेतले जातात आणि भाऊजीसुद्धा तेच बोलतो की जे सासू सासरे आणि समाज बोलतो. या युतीचे बंध तोडण्याचे काम भाऊजीला पुढे करून प्रोत्साहन देऊन केले जाते. जेव्हा विकासला साधनासोबत आणि साधनाला विकाससोबत बोलायचे होते तर दोन्ही बाजूचे आई किंवा वडील फोन उचलून एकमेकांना बरेच काही ऐकवायचे. कधी कधी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जायचे आणि मुलांच्या कानात उलटसुलट भरून एकमेकांबद्दल द्वेष निर्माण केला जायचा. त्यासोबतच घटस्फोटाचा आग्रह धरला जात होता. बघता बघता प्रकरण कोर्टात गेले. घटस्फोटाच्या पहिल्या सुनावणीतही पती पत्नी एकमेकांशी बोलू शकले नाही पाहिजे, यासाठी एकमेकांना घरातूनच समजावून सांगून त्यांना न्यायालयात आणले जात होते. त्यांच्यात कोणतीही चर्चा होऊ नये म्हणून यासाठी दोघांची कुटुंबातील आई वडील आणि भाऊजी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचे. दरम्यान साधना तिच्या ऑफिसला गेली नाही. तिने आपली बदली भोपाळला करून घेतली किंवा असेही म्हणता येईल की तिच्या घरच्यांकडून तिच्यावर दबाव टाकून तिची बदली करून घेतली होती. न्यायदंडाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता दोन्ही पक्षांनी घटस्फोट घेण्यास होकार दिला. त्यानंतर दुसऱ्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला तर तिसऱ्या सत्रात पती आणि पत्नीला थोड्या काळासाठी एकत्र वेळ देण्यात आला. काही संकोच, काही राग, काही दबाव यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेता आला नाही. अखेर चौथ्या सुनावणीत घटस्फोट मंजूर करण्यात आला. दरम्यान 3 वर्षे उलटली. ज्या बळावर त्यांच्या कुटुंबियांनी या जोडप्याचा घटस्फोट घेतला होता त्याच बळावर त्यांनी त्यांचे लग्न करण्याचाही प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या लग्नासाठी आपल्या मुलांना स्थळ शोधताना समोर मिळालेल्या उत्तरांनी ते चिडून आपल्या मुलांनाच दोष द्यायचे की घटस्फोट घेणाऱ्याशी लग्न कोण करणार. 30 वर्षांचा 2 मुलांचा बाप वाटत आहे, जो विदूर आहे. घरातून पळून जाऊन वेगळ्या जातीत मुलाशी लग्न केले आणि नंतर घटस्फोट घेते. दोघांची कुटुंबातील व्यक्तींना त्या दोघांसाठी असे स्थळ मिळत होते. कोणी अपंग आहे तर कोणावर हुंड्याची केस आहे. साधनाची आई रागात तिला म्हणाली, मुली, पळून जाऊन लग्न करण्याची चूक केली नसती तर अशी नाती यायची वेळ आली नसती. आई वडिलांनी जरी माफ केले असले तरी आपला समाज त्यांना माफ करत नाही. मग आईने समजावले, अशा अनेक मुली आहेत ज्या लग्न न करता आपल्या कुटुंबाच्या काळजीत आयुष्य घालवतात. तू भोपाळमध्ये तुझ्या भावासोबत आणि वहिनीसोबत राहा. कमीत कमी तिथे राहून भावाच्या मुलांची तरी काळजी घेशील. साधनानेही तिच्या वहिनीला आपल्या भावाला हळूवारपणे म्हणताना ऐकले होते की ताईंना चांगला पगार आहे आणि आपल्या मुलांना आधारही मिळेल. मन मारून ती आपल्या भावाकडे राहू लागली. घरातील किचन तिची वहिनी सांभाळत होती. तिचा भाऊ ड्रॉइंग रूममध्ये त्याच्या मित्रांशी गप्पा मारत आणि TV पाहत बसायचा आणि ती दिवसभर ऑफिसमधून थकून घरी आली की भावाची दोन्ही मुलं तिला आपला अभ्यास घ्यायला सांगत असे किंवा त्यांच्यासोबत खेळायला हट्ट करत असे. घटस्फोटानंतर विकाससोबतही असंच काहीसं झालं होतं. लग्नासाठी मुलगी पाहत असताना त्याच्यासुद्धा घरच्यांना ऐकायला मिळायचे की तुमचा मुलगा घटस्फोटित आहे. कुणास ठाऊक त्याचे एखादे मूल देखील असू शकते. मग शोधलेली मुलगी जास्त काळी असायची किंवा पायाने अपंग असायची तर कोणी स्पष्ट बोलता येत नसलेली असायची. मग त्याचे वडील रागाने म्हणायचे, तुझ्या अंगावर एक डाग आहे तरी तू आम्हाला तुझ्या आवडीनिवडी सांगत आहे. आधी चूक केली नसती तर आज हे दिवस बघण्याची वेळ आली नसती.
घरच्यांच्या टोमण्यानं कंटाळून विकासने अनेकदा बदली करण्याचा विचार केला, पण त्यात त्याला यश मिळालं नाही. या 3 वर्षात तो सगळं शांतपणे ऐकत राहिला. मग एक दिवस त्याला प्रमोशन मिळालं आणि त्याची भोपाळला बदली झाली. त्याला सोमवारपर्यंत ऑफिसला रुजू व्हायचे होते. रविवारी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने आपले सर्व सामान भोपाळ इथे कंपनीच्या क्वार्टरमध्ये नेले. त्यानंतर घरातील उरलेल्या छोट्या छोट्या वस्तू घेण्यास त्याने बाजारपेठ गाठली. मग संध्याकाळी सर्व सामान लावून झाल्यावर स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी त्याने 6 वाजताच्या शोचे तिकीट काढले आणि चित्रपट पाहायला गेला. त्यानंतर ठीक 9 वाजता तो चित्रपटगृहातून बाहेर पडला. त्याचे कार्यालय असलेल्या MP नगरमधून तो येत होता. त्याला असे वाटले की ऑफिस बघावं, म्हणजे उद्या यायला सोपं जाईल. MP नगरमधून ऑफिस बघत आतल्या गल्ल्यांमधून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी तो रस्ता शोधत होता. डिसेंबरची थंडीची रात्र, रस्ते निर्मनुष्य होते. त्याच्यापासून थोड्या अंतरावर त्याला एक महिला वेगवान पावलांनी पुढे जाताना दिसली. त्याला वाटले की कदाचित ती कुठल्या तरी कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करत असेल आणि आज तिला घरी जायला उशीर झाला असेल आणि आता ती मेन रोडवर जात असेल, जिथून ऑटो, टॅक्सी किंवा सिटी बस मिळतात. तो तिच्या मागे मागे चालत होता. त्यानंतर अचानक तिथे 3 टपोरी मुलं आली आणि त्या महिलेच्या मागे जाऊन अश्लील हावभाव व टिंगलटावळी करू लागली. अरे मॅडम, इतक्या रात्री कुठे? घरी चालला आहात की दुसरीकडे? त्यानंतर तिघांनी तिला घेरले आणि तिचा रस्ता अडवला. त्यामुळे घाबरून ती मोठ्याने ओरडली. तोपर्यंत विकास त्यांच्या जवळ आला होता. त्यातल्या एका टपोरी मुलाने तिला थप्पड मारून गप्प बसायला सांगितले. ती महिला पुन्हा किंचाळली. तेव्हा तो आवाज त्याला ओळखीचा वाटला. जवळ आल्यावर तो चकित झाला. ही तर साधना आहे. मग तो मोठ्याने त्या मुलांवर ओरडला. तुम्हाला लाज वाटत नाही का? एकट्या महिलेला पाहून तिची छेड काढत आहात? मग त्यातला एका टपोरी मुलगा हसत म्हणाला, हिरोची एंट्री झाली. मग विकास म्हणाला, जिथे विलन तिथे हिरोची एंट्री होणार नाही, असे होऊ शकत नाही. त्यानंतर त्यातल्या एका टपोरी मुलाने चाकू काढला. साधनानेही विकासला ओळखले आणि त्या बदमाशांपासून आपली सुटका करत पळत जाऊन विकासला मिठी मारली. ती भीतीने थरथरत होती. विकास तिला धीर देत म्हणाला, काही होणार नाही, तू घाबरू नकोस. तो मुलगा चाकूने वार करणार तितके तिथे सायरन वाजत पोलिसांची जीप येऊन थांबली. पोलिसांनी तिघांनाही घेरले आणि जीपमध्ये बसवले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी विचारले, इतक्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात? यावर साधना म्हणाली, सर, मला ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता. आणि तू? सर, मी पण त्याच ऑफिसमध्ये आहे. ऑफिसवरून निघताना आम्ही थोडे मागे पुढे झालो. साधना विकासला ज्या प्रकारे चिटकून होती ते पाहून पोलीस अधिकारी म्हणाले, तुम्ही पती पत्नीने ऑफिसमधून एकत्र बाहेर पडले पाहिजे. तेव्हा 3 पैकी एक टपोरी म्हणाला, साहेब, ही बाई एकटी आहे. हा हिरो तर आताच. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला थप्पड मारली आणि म्हणाले, निर्जन रस्त्यावर किंवा रात्रीच्या वेळी स्त्री एकटी फिरू शकत नाही असे कायद्यात लिहिले आहे का? आणि जर फिरताना दिसली तर तुम्हाला तिला छेडण्याचा अधिकार दिला आहे का? त्यानंतर ते पोलीस ऑफिसर म्हणाले, तुम्ही लोक घरी जावा. ही मुलं आता पोलीस स्टेशनची हवा खाणार आहे. पोलीस ते तरुणांना गाडीत टाकून घेऊन गेले. मग साधनाने विकासला विचारले, विकास, तू इकडे कसा काय? यावर विकास म्हणाला, साधना, माझे प्रमोशन झाले आहे, त्यामुळेच माझी इकडं बदली झाली. मग साधना म्हणाली, तुझी फॅमिली? नाही साधना, मी एकटाच राहत आहे. आणि तू? विकास, मी माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत राहते. साधना, तू पुन्हा लग्न केले नाही का? बरेच प्रयत्न केले पण झाले नाही. आणि विकास, तू? माझ्यासोबतही असेच काहीसे झाले. समजून घे. विकास, तू म्हणत आहेस की तुझी इकडे बदली झाली आहे, मग तू ऑफिसमध्ये दिसला नाहीस? साधना, मी आजच इकडे आलो आहे. उद्यापासून मला ऑफिस जॉईन करावं लागेल. मग त्यांच्यात शांतता पसरली. विकास म्हणाला, तू आपल्या घटस्फोटावर खुश आहेस का? हे ऐकून साधना काही वेळ शांत बसली. मग ती विकासला म्हणाली, आणि तू खुश आहे का या घटस्फोटावर? जेव्हा आपण दूर असतो तेव्हाच आपल्याला आपल्या प्रियजनांची आठवण येते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. का? आपल्यापैकी कोणाचा मृत्यू झाला आहे का जे उशीर व्हायला? साधना विकासच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली, तुमचा शत्रू मरो, पुन्हा असे बोलू नका.
त्यानंतर दोघांनी जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. तू माझ्यासोबत घरी येशील का? मला आपल्या कंपनीचे क्वार्टर मिळाले आहे, पण आता आपण कायद्याच्या नजरेत आणि हृदयाच्या नजरेत पती पत्नी नाहीत. तुझे मन काय म्हणते साधना? लग्न करशील का पुन्हा माझ्यासोबत? समाजासाठी आणि कायद्यासाठी. विकास, तुला लग्नच करायचं होतं तर तू मला का सोडलंस? यावर विकास म्हणाला, ही स्त्रीची दुर्बलता आहे. जिथे तिला स्नेह आणि प्रेम मिळते तिथे ऋषीने खेचली जाते. तू तुझ्या उदासीनतेमुळे आणि तुझ्या आईच्या प्रेमळ शब्दामुळे तू गेली होती. यात माझी सुद्धा काही चूक होती. मी तुला व्यवस्थित सांभाळायला हवं होतं. पण आता पुन्हा कधी भांडण झालं तर तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? नाही विकास, मी एकदा चूक करून पाहिली आहे आणि खूप सहन केले. बाहेरच्यांचे ऐकण्यापेक्षा पती पत्नीने आपापसात भांडलेले बरे आणि एकमेकांचे ऐकलेले बरे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर दोघेही भोपाळमधील एका वकिलाकडे गेले. तो वकील विकासचा कॉलेज फ्रेंड होता. त्या दोघांना पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग तो विकासला म्हणाला, यार, मी खूप लग्ने आणि घटस्फोटही केले आहेत, पण हे मी पहिले लग्न असं लावून देत आहे की ज्याने जिच्यासोबत घटस्फोट घेतला तो पुन्हा तिच्याशीच लग्न करत आहे. जास्त काही असेल तर आपण उद्याच तुमचे लग्न लावून देऊ. यावर विकास म्हणाला, मित्रा, असो, खूप उशीर झाला आहे, मग अजून का थांबायचे? साधनाने सर्वप्रथम तिच्या आईला याची माहिती दिली. तेव्हा तिची आई म्हणाली, आम्ही लक्ष देत नव्हतो का जे तू त्याच्यासोबत पुन्हा लग्न केले? यावर साधना म्हणाली, आई, मुलीने जर प्रेमविवाह किंवा कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न केले असले तरी शेवटी तिच्या पतीचे घर हेच तिचे खरे घर असते. विकासनेही त्याच्या वडिलांना कळवले. तेव्हा ते म्हणाले की लग्न मन ठरवते, अन्यथा घटस्फोटानंतरही त्याच मुलीशी लग्न कसं होईल? सदैव आनंदी राहा. अशा प्रकारे आधी लग्न, नंतर घटस्फोट आणि पुन्हा लग्न. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.